शेतकऱ्यांनी तीर्थपुरी ते घनसंगी रॅली काढून विविध मागण्यासाठी आपले निवेदन घनसंगी येथे सादर केले आहे। आमच्या प्रमुख मागण्या घर बांधकाम साहित्य खुले करा, प्रत्येक कर्मचारी राजकीय नेते जेथे यांचे कार्यक्षेत्र असेल तेथे राहणे बंधनकारक करावे, प्रत्येक योजनेची सुरुवात गाव बैठकीतून होणे आवश्यक आहे, प्रत्येक सरकारी कर्मचारी व राजकीय नेते यांचे मुले सरकारी शाळेत शिकणे बंधनकारक, प्रत्येक सर्कल वाईज शासकीय रुग्णालयांची सेवा 24 तास देणे आवश्यक आहे, कर्ज काढताना स्टॅम्प बॉन्ड घेणे बंद करावे, शासकीय कार्यालय ऑनलाईन करण्यात यावे, नेते व कर्मचारी यांना मेडिकल बिल बंद करण्यात यावे, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या खूप सामान्य माणसाला त्रासदायक ठरतात। आपण बघितलं की वाळू ही एक दैनंदिन लागणारी वस्तू आहे जी घर बांधण्यासाठी आवश्यक आहे, पण तिला खूप असं काही बंधन घातलं त्याच्यामुळे ती सामान्यांना खूप महाग घ्यावं लागते आणि हे जिथं काम यांचं तिथं राहत नाहीत, त्याच्यामुळं सामान्य शेतकऱ्याचे काम महिना 2-2 महिने रखडतात आणि योजनेची सुरुवात जर गावापासून झाली तर त्याच्यात भ्रष्टाचार होणार नाही। ह्या मागण्या लवकरात लवकर शासनाने जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही 1 महिन्याच्या नंतर उपोषणाला बसणार। अवकाळी पाऊस झालेला आहे 27/11/2023 ते 31/11/2023 जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्याच्या आणखीन कलेक्टर लेवलवरनं पंचनाम्याच्या आदेश येऊनही तहसील लेवलला खाली काही कार्यवाही केलेली नाही आहे आणि पंचनाम्यासाठी पण यांनी काही तसे आदेश दिलेले नाही आहेत। ते तत्काळ आदेश देऊन शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम देण्यात यावी आणि गेल्या वर्षी 2022 सालच्या जी काय अतिवृष्टी अनुदानापासून वंचित राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यात अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीच्या अनुदानाची रक्कम नाही आहे, ती अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ वर्ग करण्यात यावे। अशा पद्धतीच्या विविध मागण्या घेऊन आम्ही आज घनसंगी तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहोत। तरी शासन स्तरावर या मागण्यांची पूर्ण पूर्तता होईल अशी आशा बाळगतो। जर न झाल्यास आम्ही त्यांना एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे, 1 महिन्याचा कालावधी देऊन आम्ही एक आमरण उपोषण ठेवलेलं आहे। तर ते आमरण उपोषण शासन प्रशासन लेवलला या मागण्या पूर्तता करून आम्हाला आमरण उपोषणात बसण्यास भाग पाडू देणार नाही अशी आशा व्यक्त करून थांबतो। अशा प्रकारच्या मागण्या सर्व शेतकरी व 30 गावातील तरुणांनी मंडळ अधिकारी साळवे साहेब व नायब तहसीलदार माळी साहेब यांच्याकडे निवेदन दिले आहे। निवेदनातील मागण्या 8 जानेवारीपर्यंत मान्य नाही झाल्या तर 9 तारखेपासून साखळी उपोषण व नंतर आमरण उपोषण करण्यात येणार आहे। अशा प्रकारची माहिती सकारात्मक न्यूज चॅनलशी बोलताना संबंधितांनी दिली आहे व नंतर तहसीलदार साहेबांनी आश्वासन दिले आहे। आमच्या स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू आणि वरिष्ठ स्तरावरच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयात सादर करू।